गुड आफ्टरनून. आवाज क्लिअर येतोय? हो. ओके. तर मी स्क्रीन प्रेझेंट करते. स्क्रीन विजिबल आहे का सांग मला? येस टीचर, स्क्रीन विजिबल आहे. आहे ना? हो. ओके. तर आपण स्टार्ट करूया. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडी. लेसन नंबर 6. आज आपण न्यू लेसन स्टार्ट करूया ईव्हीएसचा. लेसन नंबर 6, फूड्स वी ईट. ओके. फूड्स वी ईट, जे आपण काही फूड्स खातो, अन्न खातो, त्याबद्दल या लेसन मध्ये सांगितलं आहे. ते आपण आज स्टडी करूया. ओके. ओके. स्क्रीन विजिबल आहे ना? आणि आवाज सुद्धा क्लिअर आहे? येस टीचर. ओके. लेट्स स्टार्ट. इथे बघा पिक्चर्स दिलेले आहेत. पिक्चर्स दाखवले. तर या पिक्चर मध्ये काय दिसते? सगळे फ्रेंड्स जमलेले आहेत. सगळे फ्रेंड्स एका गार्डन मध्ये गॅदर झालेले आहेत, गोळा झालेले आहेत, आणि ते त्यांनी लास्ट नाईट काय काय खाल्लंय त्याबद्दल सांगतायत. काय काय त्यांनी त्यांच्या घरी काय काय बनवलं होतं जेवण, कोणी काय खाल्लं ते त्याबद्दल सांगतायत. ओके. तर ते कन्व्हर्सेशन करतायत. तर आपण वाचूया ते कन्व्हर्सेशन काय आहे. हो. आता इथे जो ब्ल्यू टी शर्ट मधला मुलगा आहे, बॉय आहे, तो काय बोलतोय? लास्ट नाईट आय एट अ चपाती मेड ऑफ बाजरा विथ जॅगरी. तर तो जो ब्ल्यू शर्ट घातलेला मुलगा, तो काय बोलतो? लास्ट नाईट, काल रात्री मी काय खाल्लं? की बाजऱ्याची भाकरी, बाजऱ्याची चपाती, म्हणजे आपण काय बोलतो? बाजऱ्याची भाकरी बोलतो. तर ते त्यांनी खाल्ली. कशासोबत खाल्ली? गुड. जॅगरी म्हणजे काय? गुड सोबत त्यांनी काय खाल्ली? बाजरीची भाकरी खाल्ली. ओके. ओके. नंतर येल्लो फ्रॉक घातलेला जी गर्ल आहे, ती काय बोलते? आय कुक दाल अँड राईस. तर ती काय बोलते? आमच्याकडे काय बनवलं होतं? डाळ भात बनवलं होतं काल रात्री. हो. तर ती पिंक कलरची गर्ल आहे, ती काय बोलते? यस्टरडे नो फूड वॉज कुक इन माय हाऊस. तर ती काय बोलते? काल रात्री माझ्या घरी काहीच म्हणजे बनवलं नव्हतं, काहीच जेवण बनवलं नव्हतं, असं ती बोलली. हो. आता इथे जी गर्ल बसले, ती काय बोलते? माय मदर कुक फिश, आय एट लॉट्स ऑफ इट, इट वॉज रिअली टेस्टी. तर ती गर्ल काय बोलते? माझ्या घरी लास्ट नाईट, काल रात्री काय बनवलं होतं? फिश बनवली होती, आणि ती खूप मस्त झाली होती, खूप टेस्टी झाली होती, आणि मला ती खूप आवडते, म्हणून मी खूप जास्त खाल्ली, मस्त पोट भरून जेवली. इथे जो इथे जो बॉय आहे, तो काय बोलला? माय मदर ब्रॉट नूडल्स फॉर अस फ्रॉम द हाऊस वेअर शी वर्क्स, वी एन्जॉय इटिंग इट. तर तो काय बॉय बोललाय? ग्रीन शर्टवाला, की माझ्या आईने म्हणजे माझी आई जिथे काम करायला जाते, तिथून तिने काय नूडल्स विकत आणले होते, तर आम्ही सगळ्यांनी तेच खूप आवडीने खाल्ले. हो. इथे रेड कलरच्या फ्रॉक मध्ये जी गर्ल आहे, ती काय बोलते? आम्ही हॅड कुक खीर अँड पुरी विच आय डोंट लाईक, सो आय एट ऑमलेट इन्स्टेड. तर ती जी गर्ल आहे रेड फ्रॉक मधली, ती काय बोलते? की काल रात्री माझ्या मम्मीने, आम्ही म्हणजे माझ्या मम्मीने, आय थिंक ती मॉमेडियन असेल, तर ती आम्ही बोलते. तर ती बोली माझ्या मम्मीने काय बनवलेलं? खीर आणि पुरी बनवली होती, पण मला ती आवडत नाही, तर मी काय खाल्लं? त्याच्याऐवजी ऑमलेट तयार करून खाल्लं, असं ती बोलली. ओके. आता इथे जो पंजाबी बॉय दिसतोय तुला, तर तो काय बोलला? आय वेंट टू गुरुद्वारा विथ माय ग्रँड मदर फॉर द लंगर, वी एट दाल अँड चपाती. तर तो काय बोलतो? मी माझ्या आजी सोबत काल कुठे गेलो होतो? गुरुद्वारामध्ये गेलो होतो. गुरुद्वारामध्ये गेलो होतो आणि तिथे मी लंगर खाल्लं. लंगर म्हणजे जसं आता आपण महाप्रसाद वगैरे असतो ना, आपल्या मंदिरात कसं पूजेचा महाप्रसाद वगैरे असतो, तसं त्यांच्या इथं पूजा असली तर त्याला तो प्रसाद असतो, म्हणजे जेवण असतं. मग त्याला ते काय बोलतात? लोक लंगर बोलतात. त्याच्यामध्ये काय खाल्लं त्यांनी? त्या लंगरमध्ये दाल आणि चपाती खाल्ली. ओके. कळलं सगळ्यांनी काय काय खाल्लं काल? हो. ओके. आता सगळ्यांनी डिफरंट डिफरंट फूड खाल्ले होते. सगळ्यांचे फूड्स काय एकसारखे नाहीये, सगळ्यांनी डिफरंट. कोणी दाल राईस खाल्लं, कोणी नूडल्स खाल्ले, कोणी चपाती खाल्ली. तर सगळ्यांनी वेगळं वेगळं खाल्लं, आणि सगळे जे फ्रेंड्स आहेत ते वेगवेगळ्या कम्युनिटीचे आहेत ना, म्हणजे सगळ्या एकाच जातीचे नाही आहेत, वेगवेगळ्या रिजन मधले. कोण इथे पंजाबी आहे, कोण मॉमेडियन आहे, कोण मराठी आहे. कदाचित जी फिश खाल्ली ती मराठी असेल, मग तिने म्हणून फिश खाल्ला असेल. असं सगळे वेगवेगळ्या कम्युनिटीचे आहेत.
त्याच्यामुळे सगळ्यांचं फूड काय डिफरंट डिफरंट आहे. ओके. हो. ओके. तर नेक्स्ट पेजवर बघा इथे काय दिलंय. व्हॉट डिड यू इट एस्टरडे, राईट इट ऑन द प्लेट शोन बिलो. आता तू काल रात्री काय काय खाल्लं ते या प्लेट मध्ये लिहायचं. जसं तू दाल, चपाती, राईस, सब्जी, रायता असं काही लिहू शकतेस. तर ते काय काय खाल्लं ते इथे या प्लेट मध्ये लिहायचे. ओके. ओके. Now, on the blackboard, write the names of all the food items that you have written on your plate. आता तुम्ही हे क्लास वर्क आहे. त्यांनी सांगितले की जे तुम्ही त्या प्लेटमध्ये जे नावं लिहिले असतील फूडचे ते तुम्ही ब्लॅकबोर्डवर लिहा असं त्यांनी सांगितलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन काय इथे बघू आपण. डिड ऑल द चिल्ड्रन इन द क्लास इट द सेम फूड आयटम्स एस्टरडे आणि why? त्यांनी विचारलंय जे क्लासमधली सगळी मुलं आहेत त्यांनी काल रात्री सेम फूड खाल्लं असेल का, सेम जेवण जेवले असतील का ते. नो. हा. तर नो. तर का नाही, का सगळेजण सेम नसतील खाल्ले. कारण की ते काही हिंदू काही मुस्लिम आहे म्हणून त्यांचा वेगवेगळा फूड असतो. हा. तर आन्सर कसं नो, ऑल ऑफ देम ॲट डिफरंट फूड आयटम्स. तर सगळ्यांनी डिफरंट डिफरंट फूड आयटम्स खाल्ले. इट इज बिकॉज सॉरी इट इज बिकॉज दे बिलॉंग्स टू डिफरंट फॅमिलीज अँड पॉसिबली फ्रॉम द डिफरंट रिजन. ते वेगवेगळ्या फॅमिलीमधून काय करतात, बिलॉंग करतात. ते वेगवेगळ्या फॅमिलीमधून आहेत आणि त्यांचे रिजन म्हणजे त्यांचे धर्म सुद्धा काय वेगळे वेगळे आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी वेगळे वेगळे जेवण जेवले असतील म्हणजे फूड खाल्लं असेल रात्री. कळालं. कळालं. माझा आवाज येतोय. हॅलो. माझा आवाज येतोय का आर्या. हॅलो आर्या. माझा आवाज येतोय. तुझा आवाज ब्रेक होतोय, मला क्लिअर येत नाहीये. हॅलो. आवाज येतोय माझा. आर्या माझा आवाज येतोय का. माझा आवाज येतोय. येस टीचर. काही प्रॉब्लेम झालेला नेटवर्कचा. येस टीचर. ओके. मी स्क्रीन प्रेझेंट करते. हो. तर मला कसं आन्सर देशील. हो. नो, ऑल ऑफ देम एट डिफरंट फूड आयटम्स. इट इज बिकॉज दे बिलॉंग टू डिफरंट फॅमिलीज अँड पॉसिबली फ्रॉम डिफरंट रिजन. ते वेगवेगळ्या फॅमिलीमधून बिलॉंग करतात, वेगवेगळ्या फॅमिलीमध्ये मधून आहेत ते आणि त्यांचे धर्म सुद्धा वेगळे वेगळे आहेत म्हणून त्यांनी सगळ्यांनी वेगळं वेगळं फूड खाल्लं असेल. You must have noticed that in the picture, page number 36, there is one child in whose house no food was cooked. What could be the reason? आता त्यांनी सांगितलं की तुम्ही जे पिक्चर इथे बघितले 36 पेज नंबर सॉरी 36 पेज नंबर इथे 38 पेज नंबर असेल. तर त्यांनी सांगितले की त्यांनी सांगितले त्याच्यात एका मुलाने म्हटलंय ना की आमच्याकडे काल रात्री फूडच नाही कुक केलं.
हो. जेवणच नाही बनवलं. तर असं का झालं असेल? काय रिझन असेल? का फूड म्हणजे त्यांच्या घरी बनवलं नसेल? उपवासही असू शकते. व्हॉट? काय? उपवास पण असू शकते. ओके. ओके. तर देअर कुड बी मेनी रिझन्स बिहाइंड धिस. त्याच्या मागे खूप सारे रिझन असू शकतात, खूप सारे कारणं असू शकतात. कदाचित त्याची मदर आजारी असेल वगैरे. मे बी द चाइल्ड्स मदर वॉज नॉट कीपिंग वेल द प्रिव्हियस डे. म्हणजे तिची मम्मी तिला बरं वाटत नसेल. हो. मे बी और मे बी द फॅमिली इज पुअर अँड कुड नॉट अफोर्ड द मील्स ॲट ऑल द टाइम. कदाचित ते गरीब असतील, मग त्यांना रोजचं जेवण मिळत नसेल, असं सुद्धा असू शकतं. ओके. ओके. नंतरचा क्वेश्चन काय, हॅज इट एव्हर हॅपन टू यू दॅट वन ऑन सम डे यू वेअर व्हेरी हंग्री बट देअर वॉज नथिंग टू इट? इफ येस, वाय? तर असं कधी झालंय का तुमच्यासोबत, तुम्हाला एका दिवशी म्हणजे एक दिवशी असं खूप जास्त भूक लागली आणि घरामध्ये काहीच नाही खायला? झालंय का असं? नो. नो. तर कदाचित समजा नो आणि झालं असेल तर असं पण आन्सर लिहू शकतं की येस, दिस हॅपन वेन वी रॅन आउट ऑफ द गॅस सिलेंडर. जेव्हा तुमचं सिलेंडर संपतं तेव्हा सुद्धा होऊ शकतं ना असं, की तुम्हाला भूक लागली आणि घरी काय जेवण बनवायला सिलेंडरच नाहीये, मग कसं तुम्ही हे करणार, जेवण बनवणार? ओके. हो. हाऊ डू यू नो दॅट यू आर हंग्री? तुम्हाला कसं कळतं की तुम्हाला भूक लागले? We can feel the urge to eat something in our stomach when we are hungry. तर आपल्याला पोटामध्ये असं थोडं कळतं ना की भूक लागले, काहीतरी असं खाली खालीपणा वाटतं, तर आपल्याला असं वाटतं की आता भूक लागली. ओके. हो. नेक्स्ट काय आता बघूया, विपुल्स फॅमिली. आता इथे एक छोटीशी स्टोरी दिलेली आहे विपुल्स फॅमिली बद्दल, ते आपण बघूया. ओके. ओके. सॉरी. In Vipul's family, there are some members who do not eat what Vipuls eat. तर विपुलची फॅमिली होती. विपुलची अशी एक फॅमिली होती की त्यांच्या फॅमिलीमध्ये सगळे मेंबर्स ते म्हणजे जे विपुल खायचा ते खायचे नाही. म्हणजे जे विपुल काही खात असेल ते बाकीचे मेंबर्स खात नव्हते त्यांच्या फॅमिलीमधले. डू यू थिंक दिस पीपल डू नॉट ईट और कॅन नॉट ईट वॉट विपुल इट्स? तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ती जी फॅमिलीमधले दुसरे लोक आहेत ते स्वतःहून खात नसतील, की त्यांना खाण्यासाठी ते म्हणजे म्हणजे त्यांना ते माहित होतं की ते खाल्ल्याने आपल्या काहीतरी हेल्थला काहीतरी प्रॉब्लेम होईल म्हणून ते खात नव्हते, असं त्यांनी विचारलंय. तर लेटस रीड अबाउट द विपुल्स फॅमिली. तर आता आपण जरा विपुलच्या फॅमिली बद्दल वाचूया, रीड करूया. While returning home from school, विपुल bought a बुट्टा कॉर्न कॉब. जेव्हा एकदा विपुल स्कूलमधून घरी आला, घरी येताना त्याने सोबत काय घेऊन आला, काय विकत घेतलं त्यांनी? बुट्टा, कणीस, हा. मक्याचं कणीस. ही रीच होम अँड आस्क्ड हिज मदर, वेअर इज चुटकी? आय वॉन्ट टू सी हर. तर तो घरी पोचला आणि घरी गेल्या गेल्या तो पहिले आईला काय बोलला की मम्मीला काय बोला, मम्मी चुटकी कुठे आहे, मला तिला बघायचंय. तर हिज मदर रिप्लाय, चुटकी इज इन द रूम अपस्टेअर. तर तिची मम्मी काय बोलली, चुटकी तिच्या रूम मध्ये, वरती तिच्या रूम मध्ये आहे. विपुल कॉट हिज ग्रँड मदर्स हँड अँड सेड, यू ऑल्सो कम अपस्टेअर विथ मी. तर विपुलनी काय केलं, त्याच्या आजीचा हात पकडला आणि बोलला की तू सुद्धा माझ्यासोबत वरती चल. हिज मदर स्टॉप हिम, आय हॅव सोक बास चपाती इन दाल, लेट हर फर्स्ट हॅव हर मील. तर तिच्या मम्मीने त्याला थांबवलं आणि काय बोललं की थांब, मी आजीसाठी काय केलं, चपाती आणि डाळमध्ये चपाती भिजत घालून ठेवली. त्यांची आजी आज खूप म्हातारी असेल ना, तिला चावता वगैरे येत नसेल, म्हणून डाळमध्ये काय चपाती भिजून म्हणजे ठेवली असेल. तर तिची मम्मी काय बोलली, मी त्यांच्यासाठी डाळमध्ये चपाती भिजून ठेवली आहे, तू पहिले त्यांना त्यांचं जेवण करू दे, असं त्याच्या मम्मीने त्याला म्हटलं. हॅव यू पुट शुगर इन द दाल आफ्टर कमिंग टू नागपूर? यू हॅव फॉरगटन अवर ओन वे ऑफ मेकिंग फूड, सेड दादीज टू विपुल्स मदर.
तर त्याच्या आजीने काय विचारलं त्यांच्या आईला, की "तू डाळमध्ये साखर टाकली का थोडीशी? नागपूरवरून आल्यापासून तू तर सगळं विसरले, की आपलं म्हणजे आपलं फूड, आपलं अन्न कसं, आपण जेवण कसं बनवतो ते सगळं तू विसरली." असं त्याची आजी त्याच्या मम्मीला म्हटली. कळतंय ना? हो. आय हॅव टेस्टेड द दाल. इट हॅज बीन प्रिपेअर वेल, रिप्लाय विपुल्स मदर. तर तिची मम्मी काय बोलली, मी जी डाळ आहे ती टेस्ट करून बघितले, ती बरोबर झाली आहे, परफेक्ट झाली आहे, अशी तिची मम्मी बोलली. विपुल picked up his grandmother's plate and ran upstairs and he asked her to follow him quickly. तर विपुल पिक अप हिज ग्रँडमदर. हा, तर विपुलने काय केलं, आता त्याची जी प्लेट होती तिच्या आजीची, ती प्लेट घेतली आणि पटकन पळत वरती गेला आणि काय बोलला, की तिच्या आईला, की तू सुद्धा वरती, म्हणजे त्यांच्या आजीला बोलला, की तू सुद्धा आता वरती ये पटकन. त्याच्याशिवाय त्यांच्या मम्मी पाठवलं नसतं ना त्यांच्या आजीला वरती. तर त्याने काय केलं, त्याची आजीची जी जेवणाची प्लेट होती ती घेऊन पळून गेला वरती, तो पळून गेला आणि मग आजीला बोलला, की तू सुद्धा वरती ये पटकन. When I was your age, I could run up a hill in the same time, said दादी काय बोलली, म्हणजे आजी काय बोलली, की मी जेव्हा तुझ्या एजची होती, तुझ्या वयाची होती, तेव्हा मी सुद्धा अशीच पळायची, पूर्ण टेकड्यावरून, डोंगरावरून खूप म्हणजे पळायची मी. विपुल गेव द बुट्टा ही वॉज इटिंग टू हिज मामी wash his hand and lifted little Chutki. Vipul gave the butta he was eating to his mommy, wash his hands and lifted तर त्याने काय केलं, तो बुट्टा काय केला, खाल्ला आणि नंतर त्याच्या मामीला सुद्धा दिला आणि नंतर हँड वॉश केले आणि कुठे तो चुटकीला उचलायला गेला. सडनली चुटकी स्टार्टेड क्राईंग. शी इज अ हंग्री, सेड मामी. तर पटकन चुटकी कदाचित छोटं बाळ असेल, म्हणजे 5-6 महिन्याचं असेल, म्हणजे 7-8 महिन्याचं. तर ती जेव्हा त्याने उचललं तर ती रडायला लागली. मग त्याची मामी काय बोलली, की हिला भूक लागली असेल. शी सॅट डाऊन टू फीड चुटकी. मग तिने काय केलं, चुटकीला भरवायला घेतलं. तिला घेऊन बसले आणि चुटकीला भरवायला लागली ती. कळाली स्टोरी? हो. ओके. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, आता आता कदाचित इथे काय सांगितलं होतं, की जे विपुल जे खात होते त्यांच्या घरातले कोणच खात नव्हते. तर असं का असेल? कारण आता विपुलचं एज काय असेल, तुझ्या एवढं असेल कदाचित. कदाचित तो 5th स्टँडर्डला असेल, 4th स्टँडर्डला असेल. पण त्याची आजी ती एजेड होती ना, खूप म्हातारी होती. आता ती जे भुट्टा कसं खाल्लं असतं तिने, कणीस कसं खाल्लं असतं मक्याचं, तिला दातच नाही तर तिने कसं खाल्लं असतं, नसतं खाल्लं ना. आणि ती जी हो. चुटकी होती, कदाचित त्याने काय केलं असेल, त्याने आणलं असेल, आजीसाठी आणलं असेल आणि चुटकीसाठी आणलं असेल मक्याचं कणीस. पण त्यांना खाता आलं नाही, कारण दोघेही कसे आहेत, आजी खूप म्हातारी होती आणि जी चुटकी होती ती खूपच लहान होती. तिला सुद्धा ते दाणे तोडता आले नसते दाताने, तिला सुद्धा कदाचित दात आले नसतील, म्हणून कदाचित त्यांना काय ते खाता आलं नाही. ओके. ओके. आता इथे काय क्वेश्चन्स दिलेले आहेत, आता त्याचे आन्सर द्यायचे. वाय वॉज दादी नॉट एबल टू क्लाइंब द स्टेअर्स क्विकली. जी दादी होती, आजी होती, ती पटापट का पायऱ्या चढू शकली नाही? दादी हॅव दादी हॅव बिकॉज शी इज ओल्ड, कारण ती म्हातारी होती. हा. बिकॉज शी इज ओल्ड, एवढंच आन्सर आहे. ओके. ओके. हाऊ डज दादी लाईक टू हॅव हर दाल. जे दादी होती तिला तिची दाल कशी पाहिजे होती, कशी तयार, म्हणजे तिने कसं सांगितलं होतं, काय पाहिजे होतं तिला त्याच्यामध्ये? शुगर पाहिजे होती. तर दादी लाईक्स टू हॅव अ लिटिल बिट शुगर इन हर दाल. तर दादीला तिच्या दालमध्ये थोडीशी शुगर टाकलेली आवडायची. कळालं? नेक्स्ट क्वेश्चन काय, हाऊ मेनी पर्सन इन द स्टोरी कॅन ईट बुट्टा इझिली अँड वाय. आवाज येतोय माझा? येस टीचर. तर नेक्स्ट क्वेश्चन काय, हाऊ मेनी पर्सन इन द स्टोरी कॅन ईट बुट्टा इझिली अँड वाय. तर या स्टोरीमध्ये असे किती जण होते, की ते बुट्टा एकदम म्हणजे आसानीसे खाऊ शकले असते, आणि का? तर कोण वि कोण? विपुल, विपुल आणि मामी. मामी आणि तिची मदर सुद्धा, त्याची हिज मदर पण ना, त्याची आई सुद्धा खाऊ शकते असते ना. हो.
तर विपुल, his mother and मामी can eat butta easily as they are young and have a strong teeth. कारण ते यंग होते आणि त्यांचे teeth सुद्धा कसे होते, स्ट्रॉंग होते. कळालं? हो. Can all old people eat butta? Why? नो. No. नो. Not all the old people eat butta. In old age the teeth and gums become weak. कारण सगळेच नाही खात, म्हणजे म्हातारे झाल्यावर सगळेच नाही खात. त्यांचे जे दात असतात ते हिरड्या आणि जे दात असतात ते कसे झालेले असतात, वीक झालेले असतात. ओके. ओके. फॉर 4 months चुटकी, बघा इथे फॉर 4 months चुटकी विल हॅव ओनली हर मदर्स मिल्क, दॅट इज हर ओनली फूड अँड वाय. जी ओल्ड जी 4 monthची 4 महिन्याची जी चुटकी होती तिचं जे फूड असतं, लहान मुलांचं काय असतं फूड, की त्यांच्या आईचं दूधच पितात ना ते त्यांचं तिचं जे फूड होतं ते तिच्या आईचं दूध होतं. तर ते का होतं, तेवढंच का होतं तिच्या आईचं दूध, तेवढंच का तिचा फूड? कारण तिला ॲज अ 4 month old children do not have teeth and they need to take ओनली फ्लुइड्स. ते फक्त पाणीच पिऊ शकतात, म्हणजे पाण्यासारखेच पदार्थ ते खाऊ शकतात. आणि म्हणून आईचं दूध त्यांच्यासाठी खूप बेस्ट फ्लुइड असतं, बेस्ट फूड असतं. कळाला? हो. ओके. हे क्वेश्चन आन्सर तुला लिहायचे आहेत नोटबुक मध्ये, होमवर्क मध्ये. हो. नेक्स्ट आपण बघूया. आस्क युअर एल्डर्स अँड फिलिंग द टेबल्स, फिल इन द टेबल. ओके. तुमच्या मोठ्यांना विचारून हे काय करायचं. तर आन्सर काय बघा. चाइल्ड, व्हॉट कॅन दे इट अँड व्हॉट दे कॅनॉट इट, असे 2 काय आहेत, कॉलम आहेत. तर चाइल्ड, जो चाइल्ड आहे छोटा मुलगा, तो काय खाऊ शकतो आणि काय नाही खाऊ शकतो ते आपल्याला सांगायचं. फर्स्ट, व्हॉट कॅन दे इट, ते काय काय खाऊ शकतात. मदर्स मिल्क. हा, मदर्स मिल्क ते खाऊ शकतात. आता तो जो चाइल्ड अजून काय करू शकतो, दाल राईस पण खाऊ शकतो ना. हा. हा. आणि काय नाही खाऊ शकत. क्रॅक्स, बिस्किट्स. हा, बिस्किट पण खाऊ शकतात जर चुरा करून आपण दिला. तर बुट्टा आणि शुगर केन ते नाही खाऊ शकत. ते ऊस आणि मका ते नाही खाऊ शकत. ओके. यंग, जे यंग असतात, तरुण असतात, ते काय काय खाऊ शकतात आणि काय नाही खाऊ शकत. दाल, चपाती, हा, मग रोटी. इथे काय असतं, ते सगळंच खाऊ शकतात ना. असं कुठली गोष्ट नाही की ते खाऊ नये. मग एनिथिंग एडिबल कॅन बी इटन बाय यंग पीपल, जे काय खायची गोष्ट आहे ते सगळे ते खाऊ शकतात. ओके. ओके. ओल्ड, जे म्हातारे ते काय खातात, काय खाऊ शकतात आणि काय खाऊ नाही शकत. दाल राईस खाऊ शकतात, करी खाऊ शकतात, ओट्स खाऊ शकतात. ओके. ओके. आणि काय नाही खाऊ शकत तेच भुट्टा, शुगर केन आणि हार्ड हार्ड ड्राय फ्रुट्स, जे अक्रोड वगैरे असतात ते सुद्धा नाही खाऊ शकत. ते कळालं? हो. ओके. तर हा टेबल सुद्धा काय करायचं, कम्प्लीट करायचा आहे. नेक्स्ट काय, पुट सर्कल ऑन पुट साऊंड सर्कल. ब्रेक होते. माझा आवाज येत नाहीये? हो. येतोय का नाही येतोय? क्लिअर नाही. ओके. मी लेफ्ट होऊन परत ऍड होते, 1 मिनिट थांब. हो. Sugarcane. Some disease about that can be eat all the time. आता येतोय माझा आवाज? Yes, teacher. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन काय बघ. पुट सर्कल ऑन द थिंग्स दॅट यू इटन ऑफन. तर तुम्हाला अशा थिंग्सवर म्हणजे सर्कल करायचंय ते तुम्ही खाऊ शकता. तर हो. राईस, वीट, बर्ले, ओट्स, मेज, मिलेट, कापा, रॅगी. तर कुठले कुठले फूड्स तू खाऊ शकते ते त्यांनी काय करायचं, त्याच्यावर सर्कल करायचे. ओके. ओके. आता इथं दिलंय की बघ, we only eat different things, but we also use the same things to prepare the variety of food items. Find out and write the what all can be prepared from the rice and wheat. आता आपण
राईस आणि व्हीट पासून काय आपण फक्त चपातीच नाही करून खात, राईस पासून फक्त भातच नाही करून खात, अजून खूप काही जे वेगळे वेगळे डिफरंट डिफरंट फूड आयटम्स करून खातो ना. हो. जसं व्हीट वरून आपण बघा चपाती करतो, गव्हाचं हे पण असतं हलवा. ओके. तर तसंच आपण काय करतो, व्हीटचं काय करू शकतो, गव्हाचं पुरी, पराठा, ब्रेड आणि केक. ओके. ओके. तसंच राईसचा आपण पुलाव करू शकतो, डोसा करू शकतो, परत इडली सुद्धा करू शकता. इडली आपण यूज करतो ना, त्याच्यामध्ये बिर्याणी. राईस यूज करतो. परत बिर्याणी. खीर, बिर्याणी. ओके. तर हे सगळं ह्याच्यात लिहायचंय. ओके. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय? राईट द नेम्स ऑफ 3 फूड आयटम्स यू लाइक टू ईट अँड 3 दॅट यू डिसलाइक. काय करायला सांगितलंय? तर तुम्हाला जे काही फूड आयटम्स आवडतात त्यांची नावं लिहायला सांगितले, लाईक आणि डिसलाईक. कुठले कुठले आवडतात? लाईक्स मध्ये काय काय लिहिशील? फ्रूट्स, फ्रूट, सब्जी, चपाती. ओके. म्हणजे जी सब्जी आवडते ते सुद्धा तू लिहू शकतेस. फूड म्हणजे पावभाजी वगैरे, दाल राईस, जलेबी असं तू लिहू शकतेस. आणि डिसलाईक मध्ये समजा तुला पंमकिन नाही आवडत, अ, असं काही नाही आवडत असेल, भेंडी नाही आवडत, म्हणजे लेडी फिंगर्स, तर ते तू लिहू शकते. ओके. कळाल? हो. नेक्स्ट काय? आर यू लाईक अँड आर आर युअर लाईक्स अँड डिसलाईक सिमिलर टू दॅट ऑफ युअर फॅमिली मेंबर्स, युअर फ्रेंड्स? आता तुम्हाला जे गोष्टी काय आवडतात आणि जे काही आवडत नाहीत असे तुमच्या फॅमिलीमध्ये आहेत का? आता तुला जे घरामध्ये समजा पावभाजी आवडते, तर तसंच घरामध्ये अजून दुसरं कोण आहे का की त्याला पावभाजी आवडते? तुला जर पंमकिन नाही आवडत असेल तर अजून घरामध्ये असं कोण आहे का ज्याला पंमकिन नाही आवडत? तुझं कोण फ्रेंड आहे का ज्याला पंमकिन नाही आवडत? तर त्यांची नावं लिहायची. ओके. कळालं? ओके. नेक्स्ट काय? तर इथे बघा काय दिलंय, लेट अस टॉक टू सम पीपल अँड नो व्हॉट दे लाईक टू इट. ओके. माझा आवाज येतोय? येस टीचर. ओके. तर इथे काय दिलं बघा, पहिले लिचन. लिचन त्या गर्लचं नाव आहे वाटतं. ती काय बोलते बघ, आय लिव्ह इन हाँगकाँग. माय मदर अँड आय बोथ लव्ह टू इट स्नेक्स. Whenever I feel like to eat snakes, we go to nearby hotel and eat ling hung fan. तर आता ही जी लिचेन आहे ती काय करते, ती कुठे राहते? हाँगकाँगला राहते. बाहेर हाँगकाँगला राहते आणि तिची मम्मी आणि तिला काय खायला आवडतं जास्त? साप. ओके. आपण तर खात नाही. आता जे बाहेरचे पीपल माहित आहेत ना, ते काही खात, जे जिथे चिंग. राहतात खातात. तर त्यांना चिंग. स्नेक्स खायला आवडतात. तर ते जेव्हा पण त्यांना खायचं मन होतं तेव्हा ते एका हॉटेलमध्ये जातात आणि तिथे ते खातात लिंग हून फेन. ओके. ओके. कारण ते हाँगकाँगमध्ये राहतात, मे बी तिथले लोक ते साप वगैरे खात असतील. ओके. चिंग. जुनी. जुनी काय बोलते, आय लिव्ह इन अ काश्मीर. आय लाईक फिश कुक इन अ मस्टर्ड ऑइल. वन्स वी हॅड गोन टू गोवा वी एट फिश देअर बट इट टेस्ट व्हेरी डिफरंट. माय मदर सेड दॅट इट वॉज अ सी फिश कुक इन अ ऑइल, कोकोनट ऑइल. इट हॅड टू बी डिफरंट. आता ही जुनी आहे ती काश्मीर मधलीच आहे. ती काय बोलते, मला फिश आवडतं खायला, पण ते जेव्हा मस्टर्ड राईचं तेल माहितीये ना, काय काय हो. राईचं यूज करतात त्याच्यामध्ये तयार केलेलं म्हणजे बनवलेलं जे कालवण आहे ते तिला आवडतं खायला. तर ती बोलते, एक वेळेस मी गोव्याला गेली होती आणि तिथे मी फिश खाल्ली होती, तर ती फिश खूप डिफरंट लागत होती. टेस्टला वेगळी लागत होती. का? कारण तिथे त्यांनी काय केलं होतं, कोकोनट ऑइल यूज केलं होतं. कारण ती रोज घरी काय मस्टर्ड ऑइल मध्ये खायची, पण तिथं काय केलं होतं, कोकोनट ऑइल मध्ये तयार केलेलं, म्हणजे ते त्याच्यामुळे तिला डिफरंट लागलं. नेक्स्ट काय? थॉमस. थॉमस बोलतो, आय लिव्ह इन अ केरला. आय रिअली लाईक टू ईट टू थिंग्स. बोथ ग्रो इन इन अवर courtyard. One grows on tall tree and other underground. It is a great to eat boiled tapioca, tapioca and any curry made using coconut. It tastes very good. तर तो केरलामध्ये राहतोय थॉमस आणि त्याला दोन गोष्टी खायला आवडतात, म्हणजे झाडाचंच काहीतरी आहे भाग. एक जमिनीच्या खाली उगवतं आणि एक झाडावर असतं, कदाचित खोड वगैरे असेल आणि मूग वगैरे. तर ते बॉईल करून ते खातात.
ओके. तो बोलते की मला खूप आवडतं. कळालं? हो. कळालं का? Yes, teacher. म्हणजेच ते जिथे जिथे आपण जिथे जिथे राहतो त्याप्रमाणे आपलं फूड काय होतं, डिफरंट चेंज होत राहतं. जसं आता रायगडमध्ये जी लोक राहतात ते काय खातात, राईस आणि फिश खातात. तसंच केरला इकडे गेलो समजा काश्मीर वगैरे, तर तिथे चपाती वगैरे खात असतील. ओके. Okay. ओके. आता नेक्स्ट काय, व्हॉट आर द रिझन दॅट डिसाइड व्हॉट वी ईट, पुट अ टिक ऑन देम, ऍड टू द लिस्ट. व्हॉट इज इझिली अवेलेबल. तर आपल्याला जे काय खायचं असेल ते आपण कशावर डिसाईड करतो, ते काय फूड म्हणजे आपल्याला खायचं असेल तर कशावर डिसाईड करतो आपण. व्हॉट इज इझिली अवेलेबल, आपण पहिले याचा विचार करतो कुठल्या गोष्टी आपल्याला सहज भेटतील. ओके. व्हॉट वी कॅन बाय, आपण कुठल्या गोष्टी बाय करू शकतो, खरीद म्हणजे विकत घेऊ शकतो. कस्टम्स अँड ट्रेडिशन्स, तिथलं जे ट्रेडिशन आहे, तिथलं ते म्हणजे कल्चरल फूड आहे ते ते आपण डिसाईड करतो खाण्यासाठी. ओके. वेदर वेदर वी लाईक ऑर नॉट, आपल्याला आवडते की नाही, आपल्या आवडीनिवडीवर आपण डिसाईड करतो की आपण काय खायचं. ओके. आणि द फ्रेशनेस अँड प्रेझेंटेशन ऑफ फूड, जे फूड तुला दिसायला चांगलं दिसतं म्हणून आपण तेच फूड खातो ना. जर खराब दिसलं तरी आपण खात नाही. मग याच्यावर सुद्धा आपलं डिसाईड होतं की कुठलं फूड आपण खायचंय. कळालं? हो. ओके. आणि हे काय, नेम ऑफ द थिंग्स दॅट आर गिवन बिलो, पुट अ टिक ऑन अ थिंग्स दॅट कॅन बी इटन इफ यू आर नॉट शुअर अबाउट एनिथिंग यू आस्क. आता त्याच्यामध्ये तुम्ही जे जे खाता त्याच्यावर टिक करायचे. बनाना, फ्लावर्स, हेन्स, एग्स, जे जे खाते तू त्याच्यावर टिक करायचे. ओके. टीचर कळालं? 3:00 60 झाले. हा हा, आपण कंप्लीट करूया आणि झालं. ठीक कळालं आहे. तुला हे कसं करायचंय? हो. आणि लास्ट काय, राईट द नेम ऑफ सम फूड आयटम्स दॅट यू हॅव नेव्हर इटन बिफोर बट फील लाईक इटिंग. तर अशा कुठल्या गोष्टी असतील, फूड असतील ते तुम्ही कधीच खाल्ल्या नाही पण तुला खायची इच्छा होती, तर तसले फूड आयटम्सची नावं लिहायची. ओके. जसे ओके. वगैरे, नाही तर चपाती मेड बाय बाजरा फ्लोअर वगैरे असं काही. ओके. कळालं? हो. तसं काय मग आजचा हे सगळे क्वेश्चन आन्सर्स घ्यायचे पेज नंबर 39 वरचे, नंतर पेज नंबर 40 वरचं जे 2 क्वेश्चन आणि 41, देन 42, देन 44. ओके. कळालं? टीचर ते तिथे प्लेट दिली त्याचे नाव लिहायचे ते लिहायचं का क्वेश्चन आन्सरच खायचे. प्लेट पण घ्यायचे, प्लेट पण द्यायचे. विपुल्स फॅमिलीचा लिहायचे. हो हो, विपुल फॅमिलीचं पण लिहायचंय, हे वरचं पण लिहायचंय 39 पेज नंबर वरचं. ओ टीचर क्वेश्चनचे आन्सर, टिक. क्वेश्चनचे आन्सर आहेत का? नो टीचर. ओके. तर मी सेंड करेन, तर त्यातून हो. लिही आणि रीड सुद्धा, लर्न सुद्धा कर. ओके. कळालं? हो. हो. ओके. तर लेसन कळाला, काही डाऊट आहे? नो टीचर. ओके. तर आपण इथेच थांबूया. बाय. बाय टीचर. बाय.